बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि आज खास करून सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं सर्व महिलांना ज्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केले अशा ताईंना आपलं अभिवादन करून आज आठवले साहेबांच्या माध्यमातून मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे काही विचार मांडायचे त्याबाबत मी आपल्याला 2 शब्द बोलू इच्छितो। बंधू भगिनींनो, मंचवर सर्व नेते मंडळी, आमचे महिला मंडळ आणि सर्व नेते मंडळी, आपल्या सर्वांना ही नम्र विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये खरोखरच काही नगरसेवक जर बनवायचे असतील तो विभागामध्ये त्या नगरसेवक बनणाऱ्या इच्छुकाला पूर्ण त्यांच्याकडे यादी आणि तिथली जनरल माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ती सगळं घेऊन आणि खरोखरच आपण निवडून येऊ शकतो अशी मनामध्ये धारणा तयार करून त्यांनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि गल्ली बोळातून विभागातून ज्या काही अडचणी असतील, आज तुमच्याकडे खूप थोडा कमी वेळ आहे, त्यातल्या त्यात पुढे होऊन तुम्ही आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन निवडणुका जर लढवल्या तर मला वाटतं की चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही। परंतु आपल्याबरोबर समाज सर्व जाती धर्माचा पाहिजे। आपण असं म्हणू शकत नाही की अमुकच लोक आपल्या बरोबर पाहिजे, तमुकच लोक आपल्या बरोबर पाहिजे, परंतु ज्या ज्या साहेबांनी बनवलेल्या त्या आघाड्या, मग त्या सर्व जातीच्या आघाड्या आहेत विभागामध्ये, त्या आघाड्यांचे जे प्रमुख आहेत तिथं राहणाऱ्या त्या भागामध्ये त्या सर्वांना भेटणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्या भागातील सर्वांना जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक उमेदवार पुढे आणायचा आणि तो आणलेला उमेदवार त्यांनी सांगितलं की आम्ही यांना निवडून आणून देऊ शकतो, त्याप्रमाणे उमेदवाराची निवड झाली पाहिजे असं माझं मत आहे। खरोखरच आपल्याला वाटते तेवढी निवडणूक सोपी नसते, तिकीट घेतली म्हणजे निवडून येतो असं काही नाही, परंतु आज मला एवढं माहिती आहे की जर आठवले साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी तिकिटी घेतील त्या ठिकाणी जे काही बीजेपीचं मतदान आहे, त्या ठिकाणी जे शिंदे साहेब शिवसेनेचं मतदान आहे, त्या ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादीचं मतदान आहे आणि आपल्या सर्व समाजाचं मतदान आहे, हे समजून सगळ्यांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे, तरच तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणं मला वाटतं योग्य राहील आणि त्याच्यातून रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो। रिझल्ट खरोखरच आणायचा असेल तर सर्व लोकांना, आज आपल्याकडं सर्व महिला आहेत, होतकरू महिला आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे त्यांचं जे वर्चस्व आहे त्या माध्यमातून त्यांनाही बरोबर घेऊन त्यांच्या विचारांनी आणि त्या भागातील सर्व जे यंग लोक आहेत, युवक आहेत, युवती आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जर निवडणूक लढला तर मला वाटतं मुंबईमध्ये 5-25 नगरसेवक बनायला काही अडचण नाहीये आणि त्याच पद्धतीने तुम्ही निवडणूक